नहेम्या अध्याय 1 हखल्याचा पुत्र नहेम्या याचा वृत्तांत। 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शूशन राजवाड्यात होतो। तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले। बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमेविषयी त्याचकडे मी पुसतपास केला। त्यांनी मला सांगितले, बंदिवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे। यरुशलेमेचा तटही पडला आहे व त्याच्या वेशी आग लावून जाळून टाकले आहेत। हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलो। मी उपास करून स्वर्गीच्या देवाची प्रार्थना केली की, हे स्वर्गीच्या देवा परमेश्वरा, हे थोर व भयावह देवा, तुझ्यावर प्रीती करणारे व तुझ्या आज्ञा पाळणारे यांच्या संबंधाने तू आपला करार पाळितोस व त्याचवर करुणा करीतोस। तुझे सेवक इस्रायल लोक यांच्यासाठी मी तुझा दास या समयी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे। ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पहा। आम्ही इस्रायल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करीतो। मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे। आम्ही तुझ्यासमोर अतिशयित दुर्वर्तन केले आहे आणि तू आपला सेवक मोशे यास विहित केलेल्या आज्ञा, नियम व निर्णय आम्ही पाळिले नाहीत। तू आपला सेवक मोशे यास जे सांगितले होते त्याचे स्मरण कर, ते हे की तुम्ही पातक केल्यास मी तुम्हास राष्ट्रांमध्ये विखरीन, पण तुम्ही मजकडे वळला व माझ्या आज्ञा मानून त्याप्रमाणे चालला तर तुमचे परागंदा झालेले लोक दिगंती असले तरी तेथून त्यास एकवट करून मी आपल्या नामाच्या निवासार्थ निवडलेल्या स्थानी आणीन। पहा, हे तुझे सेवक व तुझे लोक आहेत, त्यास तू आपल्या महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने सोडविले आहे। हे प्रभू, मी विनवणी करीतो की तू आपल्या ह्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व जे तुझे सेवक तुझ्या नामाचे भय बाळगण्यास उत्सुक आहेत त्यांच्या प्रार्थनेकडे कान दे। तुझ्या सेवकास आज यश दे आणि ह्या मनुष्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे कर। ह्यावेळी मी राजाचा प्यालेबरदार होतो। नहेम्या अध्याय 2 अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी निसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेविलेला होता, तो मी उचलून राजास दिला। यापूर्वी मी कधीही त्याजसमोर खिन्न दिसलो नव्हतो। राजा मला म्हणाला, तू आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे। तेव्हा मी फार भ्यालो। मी राजास म्हणालो, महाराज चिरायू होवोत। माझ्या वाडवडिलांच्या कबरा जेथे आहेत ते नगर उजाड पडले आहे, त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत, तर माझे तोंड का उतरावयाचे नाही? राजाने मला विचारिले, तुझी विनंती काय आहे? तेव्हा मी स्वर्गीच्या देवाची प्रार्थना करून राजास म्हटले, महाराजांची मर्जी असली आणि आपण आपल्या दासावर प्रसन्न असला तर यहुदा देशी माझ्या पूर्वजांच्या कबरा असलेल्या नगरास मला पाठवा, म्हणजे मी ते बांधीन। राजाजवळ राणी बसली असता तो मला म्हणाला, तुझ्या प्रवासास किती दिवस लागतील व तू केव्हा परत येशील? नंतर मला पाठविण्याचे राजाच्या मर्जीस आले व मी मुदत ठरवून त्यास कळविली। मग मी राजास म्हणालो, महाराजांच्या मर्जीस आल्यास मी यहुदा देशी पोहोचेपर्यंत महानदाच्या पश्चिमेकडील प्रदेशातून जाऊ देण्याविषयी तेथल्या अधिपतींच्या नावावर मला पत्रे द्यावी आणि महाराजांच्या जंगलाचा अधिपती आसाफ यास असे पत्र द्यावे की,
मंदिराच्या गढीच्या दरवाजांसाठी, तुळ्या काढण्यासाठी, शहराच्या कोटासाठी आणि मी जाऊन राहीन त्या घरासाठी त्याने मला लाकडे द्यावी. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर होता म्हणून राजाने माझी मागणी मान्य केली. मग मी महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताधिपतींकडे जाऊन त्यास राजाची फर्माने दिली. राजाने मजबरोबर सेनानायक व घोडेस्वार पाठविले होते. कोणी मनुष्य इस्रायल वंशाचे कल्याण साध्य करण्यास आला आहे, हे होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास या दोघांनी ऐकले, तेव्हा त्यास फार वाईट वाटले. मी यरुशलेमेस जाऊन पोहोचल्यावर तेथे 3 दिवस होतो. मी रात्रीचा उठून थोडीशी माणसे बरोबर घेतली. यरुशलेमे संबंधाने काय करावे याविषयी माझ्या देवाने माझ्या मनात घातलेला विचार मी कोणा मनुष्यास सांगितला नाही आणि माझ्या बसावयाच्या पाठाळाखेरीज माझ्याबरोबर दुसरे कोणतेही जनावर नव्हते. मी रात्री खोरे वेशीने बाहेर पडून अजगराच्या झऱ्याकडे व उकिरडा वेशीकडे जाऊन यरुशलेमेचे जे तट पडले होते आणि तिच्या ज्या वेशी अग्नीने जळल्या होत्या त्यांची पाहणी केली. मग मी तसाच पुढे कारंजे वेशीकडे व राजकुंडाकडे गेलो, पण माझ्या पाठाळास पुढे जाण्यास जागा नव्हती. तेव्हा मी रात्री ओहोळाच्या वाटेने वर चढून कोट लक्षपूर्वक पाहिला. मग मागे वळून खोरे वेशीने परत आत आलो. मी कोठे गेलो होतो व काय केले होते हे सरदारास ठाऊक नव्हते. मी अद्यापि यहुदी, याजक, अमीर उमराव, शास्ते व वरकड कामकरी यातल्या कोणासही काही एक सांगितले नव्हते. मग मी त्यास म्हणालो, आपण केवढ्या दुर्दशेत आहो हे तुम्हास दिसतच आहे. यरुशलेम उजाड झाले आहे व त्याच्या वेशी अग्नीने जळून गेल्या आहेत. तर चला, आपण यरुशलेमेचा कोट बांधू, म्हणजे यापुढे आपली अप्रतिष्ठा व्हावयाची नाही. माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे हे मी त्यास सांगितले व राजा मला काय काय बोलला तेही त्यास सांगितले. तेव्हा ते म्हणाले, चला, आपण उठून बांधण्याच्या कामास लागू. तेव्हा त्यांनी ते सत्कार्य करण्याची हिंमत बांधली. हे ऐकून होरोनी सनबल्लट आणि अम्मोनी तोबिया नावाचा दास आणि गेशेम अरबी यांनी आमची निर्भत्सना केली. आम्हास तुच्छ लेखून ते म्हणाले, तुम्ही हे काय मांडिले आहे? राजाविरुद्ध बंड करिता काय? मी त्यास उत्तर दिले की स्वर्गीचा देव आम्हास यश देईल, म्हणून आम्ही त्याचे सेवक कमर कसून हे बांधणार. पण यरुशलेमेत तुमचा हिस्सा, हक्क किंवा यादगिरी काही एक नाही. नहेम्या अध्याय 3. मग मुख्य याजक एल्याशिब व त्याचे याजक बांधव उठून मेंढेवेस बांधू लागले. त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली. हमेया बुर्जापर्यंत, हनानेल बुर्जापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. त्याच्या शेजारी यरीहोच्या लोकांनी बांधकाम केले आणि त्यांच्या शेजारी जक्कूर बिन इम्री याने बांधकाम केले. मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधिली. त्यांनी तिला तुळ्या घातल्या, तिला कवाडे लाविली आणि कड्या व अडसर लाविले. त्याच्या शेजारी मरेमोत बिन उरिया बिन हक्कोस याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या बिन मशेजबेल याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी सादोक बिन बाना याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी तकोवाकरांनी डागडुजी केली. पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही. जुन्या वेशीची डागडुजी यहोयादा बिन पासेहा व मशुल्लाम बिन बसोदया यांनी करून तिला तुळ्या घातल्या, तिला कवाडे लाविली.
आणि कड्या व आडसर लाविले. त्यांच्या शेजारी मलत्या गिबोनी व यादोन मेरोनोथी यांनी आणि गिबोन व मिस्पा येथील जे लोक महानदाच्या पश्चिमेकडील प्रांतांच्या अधिपतीच्या सत्तेखाली होते त्यांनी डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सोनारांपैकी उज्जीएल बिन हरहया याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी गांध्यांपैकी हनन्या याने डागडुजी केली. त्यांनी रुंद कोटापर्यंत यरुशलेमेची मजबूती केली. त्याच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी रफाया बिन हूर याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी यदाया बिन हरुमफ याने आपल्या घरासमोरच्या तटाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी हत्तुश बिन हशबन्या याने डागडुजी केली. मलकिया बिन हरिम आणि हशुब बिन पहतमवाब यांनी दुसऱ्या एका भागाची व भट्टी बुर्जाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी यरुशलेम जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी शल्लूम बिन हल्लोहेश व त्याच्या कन्या यांनी डागडुजी केली. खोरेवेशीची डागडुजी हानून व जानोहेकरांनी केली. त्यांनी ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लाविले. तसेच उकिरडावेशीपर्यंत 1000 हात कोट बांधिला. उकिरडावेशीची डागडुजी बेत हक्करेम जिल्ह्याचा अधिकारी मलकिया बिन वेखाब याने केली. त्याने ती बांधून तिला कवाडे, कड्या व अडसर लाविले. झरावेशीची डागडुजी मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी शल्लून बिन कोलहोजे याने केली. तसेच त्याने ती बांधून तिला छप्पर केले व कवाडे, कड्या व अडसर लाविले. तसेच त्याने दावीदपुराहून उतरण्याच्या जिन्यापर्यंत राजाच्या बागेजवळील शेलह तळ्याचा कोट बांधिला. त्याच्या शेजारी बेत सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी नहेम्या बिन अजबुक याने डागडुजी केली. ती त्याने दाविदाच्या थडग्यांसमोर तेथे केलेल्या तळ्यापर्यंत वीरगृह नामक ठिकाणापर्यंत केली. त्याच्या शेजारी लेव्यांपैकी रहूम बिन बानी याने डागडुजी केली. त्याच्या जवळच कैला जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्या याने आपल्या जिल्ह्यातर्फे डागडुजी केली. त्याच्या शेजारी त्यांच्या भाऊबंदांपैकी कैला जिल्ह्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागाचा अधिकारी बवई बिन हेनादाद याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी दुसऱ्या एका भागी जेथे कोट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते तेथे मिस्पाचा अधिकारी एजेर बिन येशुवा याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी कोट वळसा घेतो तेथून मुख्य याजक एल्याशिब याच्या घराच्या दारापर्यंत बारुक बिन जब्बई याने आस्थेने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी एल्याशिबाच्या घराच्या दारापासून एल्याशिबाच्या घराच्या शेवटापर्यंत मेरेमोत बिन उरिया बिन हक्कोस याने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी तळवटीत राहणारे याजक यांनी डागडुजी केली. त्यांच्या शेजारी बन्यामीन व हशुब यांनी आपल्या घरासमोरच्या भागाची डागडुजी केली. त्यांच्या शेजारी अजऱ्या बिन मासेया बिन अनन्या याने आपल्या घरानजीक डागडुजी केली. त्याच्या शेजारी अजऱ्याच्या घरापासून कोट वळसा घेतो तेथवर व कोपऱ्यापर्यंत बिन्नुई बिन हेनादाद याने दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. कोट वळसा घेतो त्यासमोर गारद्यांच्या अंगणाजवळ राजमंदिराबाहेर असलेल्या उंच बुरुजाची डागडुजी पलाल बिन उजई याने केली. त्याच्या शेजारी पदाय बिन परोश याने डागडुजी केली. नथिनिम हे ओफेलात पूर्वेकडल्या पाणीवेशीसमोर व पुढे आलेल्या बुरुजापर्यंत राहत होते. पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोर
ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली. घोडेवेशीपासून याजकांनी आपापल्या घरांपुढे डागडुजी केली. त्यांच्या शेजारी सादोक बिन इम्मेर याने आपल्या घरापुढल्या भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी पूर्ववेशीचा द्वारपाळ शमाया बिन शखन्या याने डागडुजी केली. त्याच्या शेजारी हनन्या बिन शलेम्या आणि साल्फाचा 6वा पुत्र हनून यांनी दुसऱ्या एका भागाची डागडुजी केली. त्याच्या शेजारी मशुल्लाम बिन बरेख्या याने आपल्या कोठडीपुढे डागडुजी केली. त्याच्या शेजारी सोनारांपैकी मलकिया याने नथिनिम व व्यापारी यांच्या घरापर्यंत सभावेशीसमोर कोपऱ्यावरच्या कोठीपर्यंत डागडुजी केली. कोपऱ्यावरच्या कोठीपासून मेंढेवेशीपर्यंत सोनारांनी व व्यापाऱ्यांनी डागडुजी केली. नेहेम्या अध्याय 4. आम्ही कोट बांधित होतो हे सनबल्लटाने ऐकले तेव्हा त्यास मोठा क्रोध आला व तो यहुदी लोकांचा उपहास करू लागला. तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य यांच्यासमोर म्हणाला, हे दुर्बळ यहुदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आज खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगारातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लावण्याजोगे करीतील काय? त्याच्याजवळ अम्मोनी तोबिया होता. तो म्हणाला, ते जे बांधकाम करीत आहेत त्यावर एखादा कोल्हा चढला तरी तो त्यांचा कोट पाडून टाकील. हे आमच्या देवा, ऐक, आमचा धिक्कार होत आहे. ते निर्भत्सना करीत आहेत, ती त्यांच्या शिरी उलट आण. बंदिवासाच्या देशी त्यांची लूट होऊ दे. त्यांच्या अधर्मावर झाकण घालू नको. त्यांची पातके तुझपुढून पुसून जाऊ नयेत, कारण त्यांनी कोट बांधणाऱ्यांसमोर तुला संताप आणला आहे. ह्या प्रकारे आम्ही सर्वांनी कोट बांधण्याचे काम चालविले. तो कोट निम्मा तयार झाला, कारण लोक अगदी मन लावून काम करीत होते. यरुश्लेमेचा कोट बांधण्याचे काम झपाट्याने चालले आहे. त्यातली खिंडारे बुजू लागली आहेत, असे सनबल्लट, तोबिया, अरबी, अम्मोनी व अशदोदी यांनी ऐकले तेव्हा त्यास मनस्वी क्रोध आला. त्या सर्वांनी असा एकोपा केला की आपण जाऊन यरुश्लेमेबरोबर लढू व तेथे धांदल उडवून देऊ. पण आम्ही आमच्या देवाची प्रार्थना केली आणि त्यांच्या भीतीने त्यांच्यावर अहोरात्र पाळत ठेविली. यहुदी लोक म्हणू लागले की भारवाहकांची शक्ती क्षीण झाली आहे व अजून खच फार पडला आहे, तेव्हा आमच्याने हा कोट बांधवणार नाही. आमचे शत्रू म्हणाले, आम्ही त्यांच्यामध्ये शिरून त्यास मारून टाकू व त्यांचे काम बंद पाडीपर्यंत त्यांना काही कळावयाचे नाही की दिसावयाचे नाही. मग जे यहुदी त्यांच्याजवळ राहत होते ते चोहोकडून आमच्याकडे 10दा येऊन म्हणाले की तुम्ही आमच्याकडे परत या. या कारणास्तव लोकांच्या हाती तरवारी, बर्चा व धनुष्ये देऊन कोटाच्या मागे अगदी खालच्या खुल्या ठिकाणी त्यांच्या घराण्यांप्रमाणे मी त्यास बसविले. ही सर्व व्यवस्था पाहून मी उठलो आणि सरदार, शास्ते व वरकड लोक यास म्हणालो, त्यांची भीती धरू नका. थोर व भयावह जो परमेश्वर, त्याचे स्मरण करून तुमचे भाऊबंद, तुमचे कन्यापुत्र, तुमच्या स्त्रिया व तुमची घरे यांच्यासाठी युद्ध करा. देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो. त्या दिवसापासून माझे अर्धे सेवक कामास लागत व अर्धे भाले, ढाली, धनुष्ये, चिलखते धारण करीत आणि यहुदाच्या सर्व घराण्यांमागे त्यांचे सरदार उभे असत. कोट बांधणारे व भारवाहक
एका हाताने काम करीत व दुसऱ्या हातात शस्त्रे धारण करीत. बांधकाम करणारे आपल्या कमरेस तलवार लावून काम करीत. रणशिंग वाजविणारा माझ्याजवळ असे. मी सरदारास, शास्त्यास व वरकड लोकास सांगून ठेविले होते की हे काम मोठे व विस्तृत असून कोटावर काम करीत असता आपण एकमेकांपासून दूर असतो. तर रणशिंगाचा शब्द जेथे ऐकू येईल तेथे तुम्ही आमच्याकडे एकत्र व्हा. आपला देव आपल्यातर्फे लढेल. या प्रकारे आम्ही काम करू लागलो. त्यांच्यातले अर्धे लोक पहाटेपासून तारे दिसू लागत तोपर्यंत भाले घेऊन उभे असत. त्या समयी लोकास मी हेही सांगितले होते की प्रत्येक मनुष्याने आपल्या दासासह यरुश्लेमेच्या आतच रात्रीचे बिऱ्हाडास राहावे, म्हणजे ते रात्री आमची रखवाली करीतील आणि दिवसा काम करीतील. मी आपले कपडे उतरीत नसे. तसेच माझे भाऊबंद, माझे चाकर आणि माझ्या मागून चालणारे गार्दी कोणीही आपले कपडे उतरीत नसत. ते सर्व आपापली शस्त्रे हाती घेऊन पाण्याला जात. नहेम्या अध्याय 5. तेव्हा लोकांनी व त्यांच्या स्त्रियांनी आपल्या यहुदी भाऊबंदांविरुद्ध मोठी ओरड केली. कित्येक म्हणू लागले की आम्ही आमचे पुत्र व कन्या मिळून बहुत जण आहोत, म्हणून आमचे पोट भरण्यास पुरे इतके अन्न आम्हास खावयास मिळाले पाहिजे. कित्येक म्हणू लागले की अन्न मिळावे म्हणून महागाईमुळे आम्ही आमची शेते, द्राक्षाचे मळे व घरे गहाण ठेवली आहेत. दुसरे कित्येक म्हणू लागले की राजाचा कर भरण्यासाठी आमच्या शेतांवर व द्राक्षांच्या मळ्यांवर आम्ही पैसा काढिला आहे. वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरासारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेविले आहे. आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत. त्यास सोडविण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसऱ्यांच्या हाती गेले आहेत. ही त्यांची भाषणे व ओरड ऐकून मला क्रोध आला. मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते याशी वाद करून म्हणालो की तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता. मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरविली. मी त्यास म्हटले की जे आपले यहुदी भाऊबंद परराष्ट्रास विकले गेले होते त्यांची आम्ही शक्त्यनुसार सोडवणूक केली. पण तुम्ही आपल्या भाऊबंदांची विक्री चालविली आहे काय? त्यांना तुम्ही आम्हास विकणार काय? हे ऐकून ते स्तब्ध राहिले. त्यांनी चकार शब्दही काढिला नाही. मी आणखी म्हणालो, तुम्ही जे करीत आहात ते ठीक नव्हे. आपले शत्रू जे विदेशी लोक त्यांच्यामध्ये आपली अपकीर्ती होत आहे, म्हणून तुम्ही आपल्या देवाचे भय धरून चालू नये काय? तसेच मी, माझे बांधव व माझे सेवक असे आम्ही त्यास पैसा व धान्य वाढीदिढीने देतो. आपण हा वाढीदिढीचा व्यवहार सोडिला पाहिजे. तर आजच्या आज कसेही करून त्यांची शेते, त्यांचे द्राक्षाचे मळे, त्यांची जैतूनवने, त्यांची घरेदारे त्यास परत द्या. तसेच पैसे, अन्न, नवा द्राक्षारस व तेल यांचा जो शतांश तुम्ही त्यांच्यापासून काढीत असता तो तुम्ही त्यास परत द्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्यास ती परत देतो. आम्ही त्यांच्यापासून काही मागणार नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे आम्ही करीतो. मग मी याजकास बोलावून आणून आम्ही याप्रमाणे करू अशी शपथ त्यांच्याकडून घेवविली. यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, जो कोणी या वचनाप्रमाणे करावयाचा नाही त्यास परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील. याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल. तेव्हा सर्व मंडळीने म्हटले, आमेन, व त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले.
लोकांनी या आपल्या वचनाप्रमाणे केले. यहुदा देशात मला त्यांचा अधिपती नेमिले तेव्हापासून, म्हणजे अर्थहशस्त राजाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत 12 वर्षे मी व माझे भाऊबंद यांनी माझ्या अधिपत्याच्या वेतनाचे अन्न खाल्ले नाही. माझ्या पूर्वीचे अधिपती प्रजेवर बोजा लादीत व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षारस घेऊन आणखी 40 शेकेल चांदी घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर अधिकार गाजवीत, पण मी तसे केले नाही, कारण मला देवाचे भय होते. मग मी कोटाचे काम नेटाने चालविले. आमच्या लोकांनी काही जमीन विकत घेतली नाही. माझे सर्व सेवक कामासाठी तेथे एकवट झाले होते. 150 यहुदी व शास्ते आणि आमच्या भोवतालच्या राष्ट्रातले जे लोक आम्हाकडे येत तेही माझ्या पंक्तीला असत. दररोज 1 बैल व 6 चांगली मेंढरे शिजवीत आणि माझ्यासाठी पाखरे तयार करीत, आणि दर 10 दिवसांनी सर्व जातीचा द्राक्षारसही मेजावर येत असे. तरी मी अधिपतीच्या वेतनाचे अन्न सेविले नाही, कारण लोकांवर कामाचा बोजा फार मोठा होता. हे माझ्या देवा, जे काही मी या देशाच्या लोकांसाठी केले त्याचे तू स्मरण करून माझे बरे कर. नहेम्या अध्याय 6. मी कोट बांधण्याचे संपविले आणि कोटाला कोठे तूटफूट राहू दिली नाही. वेशीचे दरवाजे मात्र अद्यापि लाविले नव्हते. हे सनबल्लट, तोबिया, गेशेम अरबी व आमचे वरकड शत्रू यांनी ऐकले. तेव्हा सनबल्लट व गेशेम यांनी मला सांगून पाठविले की, चल, आपण ओनोच्या मैदानातील एखाद्या खेड्यात एकमेकास भेटू. पण मला काहीतरी दगा करण्याचा त्यांचा मनसुबा होता. हे पाहून मी जासूद पाठवून त्यास कळविले की, मी मोठ्या कामात गुंतलो आहे. मला येण्याला सवड नाही. मी काम सोडून तुम्हाकडे का यावे? काम का बंद पाडावे? त्यांनी 4 वेळा माझ्याकडे हाच निरोप पाठविला, आणि मीही त्यास असेच उत्तर दिले. 5व्या वेळी सनबल्लटाने आपल्या चाकराच्या हाती खुली चिठ्ठी देऊन माझ्याकडे पाठविले. त्या चिठ्ठीत असे लिहिले होते की, निरनिराळ्या राष्ट्रात अशी बातमी उठली आहे, आणि गेशेमही असेच म्हणत आहे की, तुझा व यहुदी लोकांचा बंड करण्याचा विचार आहे, म्हणून तू हा कोट बांधित आहेस. या अफवेवरून असे दिसते की तू त्यांचा राजा होऊ पाहत आहेस. तू यहुदा देशात राजा आहेस असे स्वतःविषयी यरुशलेमेत जाहीर करावे, म्हणून तू संदेष्टेही नेमिले आहेत. हे वर्तमान राजाच्या कानी जाणार. ह्याकरिता आता आपण एकत्र जमून वाटाघाट करू. मी त्यास सांगून पाठविले की, तू म्हणतोस तसा प्रकार काही घडलेला नाही. ही तुझ्या मनाची कल्पना आहे. आमचे हात दुर्बळ होऊन आमचे काम बंद पडावे, म्हणून हे सर्व लोक आम्हास भेवडावयास पाहत होते. हे देवा, माझा हात दृढ कर. मग मी शमाया बिन दलाया बिन महेतबेल याच्या घरी आलो. तो दार लावून घेऊन आत बसला होता. त्याने म्हटले, चल, आपण देवाच्या मंदिरातील आतल्या गाभाऱ्यात जमून मंदिराची द्वारे बंद करून घेऊ, कारण ते लोक तुझा घात करण्यास येतील. ते रात्रीचे तुझा घात करण्यास येतील. मी म्हणालो, माझ्यासारख्या मनुष्याने पळून जावे काय? मंदिरात जाऊन आपला जीव वाचवावा असा माझ्यासारखा कोण आहे? मी मंदिरात जाणारच नाही. विचार करिता मला असे दिसून आले की देवाने त्यास पाठविले नाही. तरी ही भविष्यवाणी त्याने माझ्या विरुद्ध सांगितली. तोबिया व सनबल्लट यांनी त्यास मोल देऊन ठेविले होते. मी घाबरावे व असले काम करून पापी ठरावे, आणि माझी अपकीर्ती पसरण्यास त्याला काही निमित्त सापडावे, म्हणून त्यास त्यांनी मोल देऊन ठेविले होते. हे माझ्या देवा, तोबिया, सनबल्लट, नोवद्या संदेष्टी आणि वरकड संदेष्टे
मला घाबरवू पाहत होते, त्या सर्वांची ही कृती ध्यानात ठेव. अलूल महिन्याच्या 25व्या दिवशी, म्हणजे 52 दिवसांच्या आत कोट बांधून झाला. आमच्या सर्व शत्रूंनी हे ऐकले तेव्हा आमच्या सभोवताली राहणाऱ्या विदेशी लोकांना भीती व लाज वाटली, कारण हे काम आमच्या देवाकडून घडले असे त्यास दिसून आले. त्या काळी यहुदातल्या महाजनांची पत्रे तोबियास जात असत व तोबियाची पत्रे त्यास जात असत. तो शखन्या बिन आरह याचा जावई होता आणि त्याचा पुत्र योहानान याने बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याच्या कन्येशी लग्न केले होते. म्हणून यहुदातल्या पुष्कळ लोकांनी त्याच्या पक्षाने राहण्याची आणभाग केली होती. ते माझ्यासमोर त्याच्या सत्कृत्यांची तारीफ करीत आणि माझे शब्द त्याला जाऊन सांगत. तोबिया मला भेडसावण्याकरिता पत्रे पाठवित असे. नेहेम्या अध्याय 7. कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्यास दरवाजे लाविले आणि द्वारपाळ, गायक आणि लेवी यांची नेमणूक केली. तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या यास यरुशलेमेचे अधिकारी नेमिले. हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकांहून देवाचे भय विशेष बाळगीत असे. मी त्यास सांगितले, उन्हाचा ताप होईपर्यंत यरुशलेमेच्या वेशी उघडू नयेत. लोक काम करीत असता वेशीचे दरवाजे लावून त्यास अडसर घालावे. यरुशलेमकरांचे पहारे नेमावे आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा. नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्यापि घरे बांधिली नव्हती. सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व त्यात हे लिहिलेले सापडले. बाबेलच्या नबुखदनेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यातले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुशलेमेस व यहुदातील आपापल्या नगरात परत गेले. ते हे: येशुवा, नेहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखै, बिलशान, मिस्पेरेत, बिगवाई, नहूम व बाना. जे जरुब्बाबेलाबरोबर आले ते हेच. इस्रायल लोकातल्या मनुष्यांची संख्या ही होती: परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, अर्हाचे वंशज 652, येशुवा व यवाब यांच्या कुळातील पहतमवाबाचे वंशज 2818, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 845, जक्काईचे वंशज 708, बिन्नुईचे वंशज 648, बेबाईचे वंशज 628, अजगादाचे वंशज 2322, अदोनिकामाचे वंशज 667, बिगवाईचे वंशज 2067, आदिनाचे वंशज 655, हिजकियाच्या आटेराचे वंशज 98, हाशुमाचे वंशज 328, बेसाईचे वंशज 324, हरीफाचे वंशज 112, गिबोनाचे वंशज 95, बेथलेहेम व नटोफा येथील मनुष्य 188, अनाथोथाची मनुष्ये 128, बेथ अजमावेथाची मनुष्ये 42, किर्यात यारिम, कफिरा व बैरोत येथील मनुष्ये 743, रामा व गेबा येथील मनुष्ये 621, मिखमासाची मनुष्ये 122, बेथेल व आय येथील मनुष्ये 123, दुसऱ्या नबोची मनुष्ये 52, दुसऱ्या एलामाचे वंशज 1254, हरिमाचे वंशज 320,
यरीहोचे वंशज 345, लोद, हदीद व ओनो यांचे वंशज 721, सनावाचे वंशज 3930, याजक यद्याच्या कुळातील येशुआच्या घराण्यातील 973, इम्मेराचे वंशज 1052, पशहुराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी येशुआचे वंशज कदमिएलाचे होदवाच्या वंशजातले 74, गाणारे आसाफाचे वंशज 148, द्वारपाळ शल्लुमाचे वंशज, अटेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कुबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज 138, नथीनिम, सिहाचे वंशज, हशुफाचे वंशज, तबायोथाचे वंशज, केरोसाचे वंशज, सियाचे वंशज, पादोनाचे वंशज, लबोनाचे वंशज, हगाबाचे वंशज, सलमाईचे वंशज, हनानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहाराचे वंशज, रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसईचे वंशज, मौनिमाचे वंशज, नफूशेसिमाचे वंशज, बकबुकाचे वंशज, हकुफाचे वंशज, हरहुर्राचे वंशज, बसलिथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज, बरकोसाचे वंशज, सिसराचे वंशज, तामहाचे वंशज, नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज, शल्मोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परीदाचे वंशज, यालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, शफाट्याचे वंशज, हत्तिलाचे वंशज, सबाईमाच्या पोखरेथाचे वंशज, आमोनाचे वंशज, सर्व नथीनिम व शल्मोनाच्या चाकरांचे वंशज मिळून 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच. पण ते इस्रायलांपैकी होते की नव्हते याविषयी त्यांना आपापले पितृकुळ व आपापली वंशावळी दाखविता आली नाही. दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज 642, याजकांपैकी हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्ल्याचे वंशज. या बर्जिल्ल्याने गिलादी बर्जिल्य याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले आणि त्याचे नाव घेतले. यांनी आपले वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रात धुंडून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकपदाच्या यादीतून काढून टाकले. तिर्षाथा प्रांताधिपती याने त्यास सांगितले की उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र वस्तू खाऊ नयेत. साऱ्या मंडळीतले लोक मिळून 42,360 भरले. त्याखेरीज त्यांच्या 7,337 दासदासी व 245 गाणारे व गाणारणी होत्या. त्यांचे घोडे 736, खेचरे 245, उंट 435 व गाढवे 6,720 एवढी होती. पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी या कार्यास मदत केली. तिर्षाथाने 1000 दारिक सोने, 50 कटोरे व 530 याजकीय वस्त्रे एवढी खजिन्यात पावती केली. पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी या कामाच्या खजिन्यात 20,000 दारिक सोने आणि 2,200 माने रुपये पावती केले. वरकड लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 माने रुपये आणि 67 याजकीय वस्त्रे पावती केली. या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक, नथीनिम व सर्व इस्रायल आपापल्या नगरात राहू लागले. नेहेम्या अध्याय 8.
7वा महिना आला तेव्हा सर्व इस्रायल आपापल्या नगरात होते. मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणी वेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री यास म्हणाले, परमेश्वराने इस्रायल लोकास विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या. तेव्हा मंडळीतील स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एज्रा याजकाने तो धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटपासून 2 प्रहरपर्यंत पाणी वेशी समोरच्या चौकात स्त्री पुरुषांपुढे व ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एज्रा शास्त्री उभा राहिला व त्याच्याजवळ उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरिया, हिल्किया व मासेया हे उभे राहिले व त्याच्या डावीकडे पदाया, मिशाएल, मलखिया, हाशुम, हशबद्दाना, जखर्या व मशुल्लाम हे उभे राहिले. एज्राने उभे राहून तो ग्रंथ उघडिला. तेव्हा एज्रा सर्वांस दिसला, कारण तो सर्वाहून उंच ठिकाणी उभा होता. त्याने तो ग्रंथ उघडिला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एज्राने देवाधिदेव परमेश्वर याचा धन्यवाद केला व सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन, आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लववून व आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वरास प्रणाम केला. येशुवा, बानी, शेरेब्या, यामीन, अकूब, शब्बथई, होदिया, मासेया, कलिता, अजऱ्या, योजाबाद, हनान व पलाया हे लेव्यांसुद्धा नियमशास्त्राचा अर्थ लोकास समजावून सांगत होते व लोक आपल्या स्थानी उभे होते. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्राचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखविला. वाचले तेवढे लोकास चांगले समजले. मग नहेम्या, तिर्शाथा, प्रांताधिपती, एज्रा याजक, शास्त्री आणि लोकास शिकविणारे लेवी हे सर्व लोकास म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, रडू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातली वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा, मिष्टान्नाचे सेवन करा, गोड गोड पेये प्या व ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यास वाढून पाठवा, कारण आजचा दिवस परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका, कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रयदुर्ग होय. शांत रहा, कारण आजचा दिवस पवित्र आहे. दुःख करू नका, असे म्हणून लेव्यांनी लोकास शांत केले. नंतर सर्व लोक खाणेपिणे करण्यास, एकमेकास ताटे वाढून पाठविण्यास व मोठा उत्सव करण्यास निघून गेले, कारण जी वचने त्यास वाचून दाखविली होती ती त्यास समजली होती. दुसऱ्या दिवशीही सर्व लोकांच्या पितृकुळातील प्रमुख पुरुष, याजक व लेवी नियमशास्त्राची वचने लक्षपूर्वक ऐकण्यासाठी एज्रा शास्त्री याच्याजवळ जमा झाले. त्या धर्मशास्त्रात असे लिहिलेले त्यास आढळले की परमेश्वराने मोशेस आज्ञा दिल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी 7व्या महिन्याच्या पर्वणीस मांडवात राहावे. आपल्या सर्व नगरात व यरुशलेमेत त्यांनी लोकांना जाहीर करावे व कळवावे की पहाडावर जाऊन जैतून, रान जैतून, मेंदी, खजुरी आणि दाट पालवीचे वृक्ष यांच्या डहाळ्या आणून शास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे मांडव घालावे. मग लोकांनी बाहेर जाऊन डहाळ्या आणल्या आणि आपापल्या घरांच्या धाब्यांवर, त्यांच्या अंगणात, देवाच्या मंदिराच्या अंगणात, पाणी वेशीच्या चौकात आणि एफ्राईम वेशीच्या चौकात मांडव घातले. जे लोक बंदिवासातून सुटून परत आले होते
त्यांचा अवघा मेळा मांडव घालून त्यात राहिला. नूनाचा पुत्र येशुवा याच्या काळापासून ह्या दिवसापर्यंत इस्रायल लोकांनी कधी असे केले नव्हते. चोहोकडे आनंदच आनंद झाला. पहिल्या दिवसापासून शेवटल्या दिवसापर्यंत एज्रा देवाच्या नियमशास्त्राचा ग्रंथ नित्य वाची. या प्रकारे त्यांनी 7 दिवसपर्यंत सण पाळिला आणि 8व्या दिवशी विधीपूर्वक सणाचा समारोप केला. नेहेम्या अध्याय 9. याच महिन्याच्या 24व्या दिवशी इस्रायल लोक उपास करून गोणताट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकवट झाले. इस्रायल वंशातील लोक विदेशांपासून निराळे झाले आणि उभे राहून त्यांनी आपली पातके आणि आपल्या पूर्वजांचे अपराध कबूल केले. ते आपल्या जागी उभे राहून प्रहर दिवसपर्यंत आपला देव परमेश्वर याच्या नियमशास्त्राचा ग्रंथ वाचित राहिले व आणखी एक प्रहर आपली पातके कबूल करीत आणि आपला देव परमेश्वर याची उपासना करीत राहिले. मग येशुवा, बानी, कदमिएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या, बानी व कनानी यांनी लेव्यांच्या जिन्यांवर उभे राहून उच्च स्वराने आपला देव परमेश्वर याचा धावा केला. मग येशुवा, कदमिएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदिया, शबन्या व पथया हे लेवी म्हणाले, उभे रहा आणि आपला देव परमेश्वर याचा येणेप्रमाणे धन्यवाद अनंतकाळ करा. तुझे वैभवशाली नाम धन्य असो. ते सर्व धन्यवाद व स्तवन या पलीकडे आहे. तूच एक परमेश्वर आहेस. आकाश व अत्युच्च आकाश व त्यातील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तीवर वसणारे सर्व जलाशय, त्यात असलेले सर्व काही यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस. स्वर्गातील सेना तुला नमन करीते. हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राहाम हे नाव दिले आणि त्याचे अंतःकरण तुझ्या संबंधाने एकनिष्ठ आहे असे पाहून तू त्याच्याशी करार केला की मी तुझ्या वंशास कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशी यांचा देश देईन. तू हे आपले वचन पुरे केले आहे, कारण तू न्यायी आहेस. नंतर तू मिसर देशात आमच्या पूर्वजांचे कष्ट पाहिले व तांबड्या समुद्राच्या तीरी त्यांचा धावा ऐकला. फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशचे सर्व लोक यास चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखविली, कारण ते त्याजशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते. तू आपल्या नामाचा महिमा प्रगट केला, तो आजवर आहे. तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले. धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणाऱ्या समुद्रतळी फेकले. तू त्यास दिवसा मेघस्तंभाने नेले आणि रात्री ज्या वाटेने त्यांनी जावयाचे तिच्यावर प्रकाश मिळावा म्हणून अग्निस्तंभाने त्यास मार्ग दाखवून नेले. तू सिनाय पर्वतावर उतरून त्याशी स्वर्गातून बोललास आणि त्यास योग्य निर्णय, खरे कायदे, चांगले नियम व आज्ञा लावून दिल्या. तू त्यास आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला आणि तुझा सेवक मोशे याच्या हस्ते तू त्यास आज्ञा, नियम व धर्मशास्त्र ही विहित केली. आणि त्यांची क्षुधा भागविण्यासाठी तू आकाशातून त्यास अन्न दिले. त्यांची तृषा शमविण्यासाठी खडकातून पाणी काढिले आणि त्यास अशी आज्ञा केली की जो देश तुम्हास देण्यासाठी मी बाहू उभारून आणभाग केली आहे त्याचा ताबा घेण्यासाठी तुम्ही त्यात जा. तथापि त्यांनी व आमच्या पूर्वजांनी उन्मत्त होऊन आपली मान ताठ केली व तुझ्या आज्ञांचा अवमान केला. त्यांनी हुकूम मानण्याचे नाकारिले आणि जी आश्चर्यकृत्ये
तू त्यांच्यामध्ये केली होती त्यांची त्यांनी पर्वा केली नाही. पण त्यांनी आपली मान ताठ करून एवढे बंड केले की आपल्या दास्यस्थितीत परत जाण्यासाठी त्यांनी एक नायक नेमिला. पण तू क्षमाशील, कृपाळू, दयामय, मंदक्रोध व अतिकरुणामय देव आहेस. तू त्यांचा त्याग केला नाही. त्यांनी ओतीव वासरू केले व ज्या देवाने तुला मिसर देशातून सोडवून आणले तोच हा असे म्हणून तुला संताप आणणारी कामे केली. तथापि तू अति दयाळू असल्या कारणाने त्यास तू रानात सोडून दिले नाही. दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्याजवरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखविणारा अग्निस्तंभही ढळला नाही. त्याप्रमाणे शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून तू त्यास आपला सदात्मा दिला. त्यांच्या तोंडचा मान्ना तू काढून घेतला नाही आणि त्यांची तृषा शांत करण्यासाठी तू त्यास पाणी देत राहिलास. 40 वर्षे जंगलात तू त्यांचे असे पालनपोषण केले की त्यास कशाचीही वाण पडली नाही. त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, त्यांच्या पायास सूज आली नाही. मग तू त्यास देशोदेशीचे लोक अंकित करून दिले आणि त्यांच्या चतुस्सीमा नेमून दिल्या. त्याप्रमाणेच हेशबोनचा राजा सिहोन व बाशानाचा राजा ओग या दोघांच्या देशाचे वतन त्यास प्राप्त झाले. तू त्यांचे वंशज आकाशातील ताऱ्यांप्रमाणे बहुगुणित केले आणि ज्या देशात जाऊन तुम्ही त्यांचे वतन पावाल म्हणून तू त्यांच्या पूर्वजास सांगितले होते त्या देशी तू त्यास नेऊन पोचविले. त्याप्रमाणेच त्यांच्या वंशजांनी त्या देशात जाऊन त्याचा ताबा घेतला. तू त्यांच्या देखत देशातले रहिवासी कनानी यास पादाक्रांत केले. त्यांचे राजे व देशचे लोक यांचे वाटेल ते करावे म्हणून त्यास तू त्यांच्या हाती दिले. त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे यांचा ताबा घेतला. ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशयित चांगुलपणामुळे सुख पावले. पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझविरुद्ध बंड केले. तुझे धर्मशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले. तुझकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यास त्यांनी जीवे मारिले आणि तुला संतप्त केले. त्यामुळे तू त्यास त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले. त्यांनी त्यास संकटात घातले. तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला व तुझ्या दयेच्या बहुत्कृत्यास अनुसरून त्यास त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडविण्यासाठी तू त्यास सोडविणारे दिले. पण जेव्हा जेव्हा त्यास स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत. यामुळे तू त्यास शत्रूंच्या हाती देत असस व ते त्याजवर सत्ता चालवीत. तरी ते तुझकडे वळून तुझा धावा करीत, तो तू स्वर्गातून ऐकत असस आणि तुझ्या दयेच्या कृत्यास अनुसरून तू त्यास अनेक वेळा मुक्त केले. त्यास पुन्हा नियमशास्त्राप्रत आणावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले, तरी त्यांनी उन्मत्त होऊन तुझ्या आज्ञांचा अवमान केला आणि जे निर्णय पाळिल्याने मनुष्य जिवंत राहतो ते न जुमानिता त्यांनी पाप केले. त्यांनी आपला खांदा जुवाखालून काढून घेतला, मान ताठ केली व ते ऐकतनासे झाले. तू पुष्कळ वर्षे त्यांची गय केली व आपल्या आत्म्याने संदेष्ट्यांच्याद्वारे त्यास बजावित आलास. पण त्यांनी कान दिला नाही म्हणून तू त्यास अनेक देशातील लोकांच्या हाती दिले. तरी तू आपल्या दयेच्या बहुत्कृत्यास अनुसरून त्याचा पुरा अंत केला नाही, त्यांचा त्याग केला नाही, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस. तर आता हे आमच्या देवा, हे थोर, पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा, अश्शूरी राजाच्या काळापासून आजपर्यंत आम्हास, आमच्या राजास, आमच्या अधिपतीस, आमच्या याजकास, आमच्या संदेष्ट्यांस
आमच्या वाडवडिलांस आणि तुझ्या सर्व लोकांस जे कष्ट झाले आहेत ते क्षुल्लक लेखू नको. आम्हावर जे काही गुदरले आहे त्याच्या बाबतीत तू न्यायशील आहेस. तू आमच्याशी सत्यतेने वागलास, पण आम्ही दुष्टाई केली आहे. आमचे राजे, अधिपती, याजक आणि वाडवडील यांनी तुझे नियमशास्त्र पाळिले नाही आणि आपल्या ज्या आज्ञांच्या व निर्बंधांच्या योगे तू त्यास बजाविले त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही. तू त्यांचे मोठे कल्याण केले आणि तू त्यास विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मांपासून ते परावृत्त झाले नाहीत. पहा, आज आम्ही दास बनलो आहोत. आमच्या पूर्वजांनी उत्तम उत्पन्न उपभोगावे म्हणून जो देश तू त्यास दिला त्यात आम्ही केवळ दास आहोत. आमच्या पापांमुळे जे राजे तू आम्हावर नेमिले आहेत त्यास या देशाचे पुष्कळ उत्पन्न मिळत आहे. ते आमच्या देहांवर व आमच्या गुराढोरांवर हवी तशी सत्ता चालवित आहेत. आम्ही फार फार संकटात आहोत. या सर्व कारणास्तव आम्ही दृढ करार करीतो व लिहून देतो आणि आमचे अधिपती, लेवी व याजक हे त्याचवर मोहर करीत आहेत. नेहेम्या अध्याय 10. ज्यांनी आपली मोहर केली ते हे होत: हखल्याचा पुत्र नेहेम्या तिर्शाथा, प्रांताधिपती, व सिदकिया, सराया, अजर्या, यिर्मया, पशहूर, अमर्या, मल्खिया, हत्तश, शबन्या, मल्लूक, हारिम, मरेमोत, ओबद्या, दानिएल, गिन्नथोन, बारूक, मशुल्लाम, अबिया, मियामिन, माजा, बिलगई, शमया हे याजक आणि लेवी. अजन्याचा पुत्र येशुवा, हेनादादाच्या पुत्रातला बिन्नुई, कदमिएल आणि त्यांचे भाऊ शबन्या, होदिया, कलिता, पलाया, हनान, मीखा, रहोब, हशब्या, जक्कूर, शेरेव्या, शबन्या, होदिया, बानी, बनीनू, लोकातले मुख्य, परोश, पहतमवाब, एलाम, जात्तू, बानी, बुन्नी, अजगाद, बेबाई, अदोनिया, बिगवई, आदिन, आटेर, हिजकिया, अज्जूर, होदिया, हाशुम, बेसाई, हारिफ, अनाथोत, नोबाई, मप्पियाश, मशुल्लाम, हेजिर, मशेजबेल, सादोक, यद्दुआ, पलट्या, हनान, अनया, होशेया, हनन्या, हशुब, हल्लीहेश, पिल्हा, शोबेक, रहूम, हशबना, मासेया, अहिया, हनान, अनान, मल्लूक, हारिम व बाना. अवशिष्ट लोकांनी म्हणजे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व नथिनीम यांनी आणि देवाचे धर्मशास्त्र पाळावयासाठी देशोदेशीच्या लोकातून जे वेगळे झाले होते त्या सर्वांनी ज्यास अक्कल व समजूत होती अशा आपल्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आपले भाऊबंद व महाजन यांच्याशी एकचित्त होऊन आणभाग केली की जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याद्वारे देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही वर्तू आणि आमचा प्रभू परमेश्वर याच्या सर्व आज्ञा, निर्णय व नियम लक्षपूर्वक पाळू. असे न केल्यास आम्हास शाप लागो. आम्ही आमच्या मुली या देशातल्या लोकास देणार नाही व त्यांच्या मुली आमच्या मुलास करणार नाही. या देशच्या लोकांनी शब्बाथ दिवशी एखादी वस्तू
अथवा अन्नसामग्री विकावयास आणली तर आम्ही ती त्यांच्याकडून शब्बाथ दिवशी किंवा एखाद्या पवित्र दिवशी विकत घेणार नाही. 7व्या वर्षी आमची जमीन आम्ही पडीत ठेवू आणि लोकांकडचे कर्ज वसूल करणे असेल ते सोडून देऊ. याशिवाय आम्ही असा एक नियम घालून ठेवितो की आम्ही आपल्या देवाच्या मंदिरातील उपासनेसाठी प्रत्येकी 1/3 शेकेल दरवर्षी द्यावा. समर्पित भाकरी, नित्याचे अन्नार्पण, नित्याचे होमार्पण आणि शब्बात, चंद्रदर्शन आणि नेमिलेले सण या संबंधाची बलिदाने आणि पवित्र वस्तू, इस्रायलांच्या प्रायश्चित्तासाठी पापार्पणे या सर्वांसाठी आमच्या देवाच्या मंदिराच्या कामी लागणारा खर्च आम्ही द्यावा. मग याजक, लेवी व इतर एकंदर लोक अशा आम्ही सर्वांनी पुढील कार्यांसाठी चिठ्ठ्या टाकिल्या. म्हणजे नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आमचा देव परमेश्वर याच्या वेदीवर जाळण्यासाठी आपल्या पितृकुळांप्रमाणे वर्षानुवर्ष नियमित समयी आपल्या देवाच्या मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी. आपापल्या जमिनीचा प्रथम उपज व निरनिराळ्या वृक्षांची प्रथम फळे वर्षानुवर्ष परमेश्वराच्या मंदिरी आणावी आणि नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपले प्रथम जन्मलेले पुत्र तसेच आपल्या गुराढोरांचे व शेरडा मेंढरांचे प्रथम जन्मलेले हे सर्व आमच्या देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या याजकांकडे घेऊन यावे आणि आपल्या मळलेल्या पिठाचा पहिला उंडा, समर्पित अंशाची अर्पणे, सर्व प्रकारच्या झाडांची फळे, द्राक्षारस व तेल ही याजकांकडे देवाच्या मंदिराच्या कोठड्यात आणावी आणि आपल्या जमिनीच्या उत्पन्नाचा दशमांश लेव्यांकडे न्यावा. कारण लेवी सर्व नगरातून आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा दशमांश घेत असतात. लेवी दशमांश घेतील तेव्हा त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातला कोणी याजक असावा आणि लेव्यांनी दशमांशाचा दशमांश आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठड्यात म्हणजे भांडारात पोचता करावा. इस्रायल लोक व लेव्यांचे वंशज यांनी धान्य, द्राक्षारस व तेल यांचे समर्पित अंशाचे अर्पण, पवित्र स्थानाची पात्रे, सेवा करणारे याजक, द्वारपाळ व गायक असतात त्या कोठड्यात आणावे आणि आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये. नहेम्या अध्याय 11. लोकांचे अधिपती यरुश्लेमेत राहत असत. वरकड लोकांपैकी 10तल्या एकाने पवित्र नगर यरुश्लेम येथे राहावे आणि 9 जणांनी इतर नगरात वस्ती करावी हे ठरविण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकिल्या. जे स्वसंतोषाने यरुश्लेमेत राहण्यास कबूल झाले त्या सर्वांस लोकांनी धन्य म्हटले. यरुश्लेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत. पण इस्रायल लोक, याजक लेवी, नथीनिम व शल्मोनाच्या सेवकांचे वंशज यरुश्लेमेत व यहुदातील आपापल्या नगरात व वतनात राहत होते. यरुश्लेमेत काही यहुदी व काही बन्यामिनी राहत होते. यहुदाचे वंशज हे पेरेसाच्या संततीपैकी अथाया बिन उज्जिया बिन जखर्या बिन अमर्या बिन शफाट्या बिन महललेल, मासेया बिन बारुख बिन कोलहोजे बिन हजाया बिन अदाया बिन योयारिब बिन जखर्या बिन शिलोनी. पेरेसाचे जे वंशज यरुश्लेमेत राहत होते ते सर्व 468 वीर पुरुष होते. तसेच बन्यामिनाचे वंशज सल्लू बिन मशुल्लाम बिन योएद बिन पदाया बिन कोलाया बिन मासेया बिन इथिएल बिन यशाया आणि त्याच्या मागून गब्बई व सल्लाई यांचे वंशज 928 होते. यांचा अधिकारी जिख्रीचा पुत्र योएल होता आणि हसनुआचा पुत्र यहुदा नगराचा दुय्यम अधिकारी होता. याजकातले यद्या बिन योयारिब व याखीन, सराया बिन हिल्किया बिन मशुल्लाम बिन सादोक बिन मरायोत
बिन अहिटूब हा देवमंदिराचा अधिकारी होता, आणि त्यांचे जे भाऊबंद मंदिरातले काम करीत ते 822 होते. अदाया बिन यहोराम बिन पलल्या बिन अस्सी बिन जखऱ्या बिन पशहूर बिन मल्किया आणि त्याचे भाऊबंद पितृकुळांचे प्रमुख 242, आणि अमशसई बिन अजरेल बिन अहजई बिन मशिल्लेमोत बिन इम्मेर आणि त्यांचे भाऊबंद 128 बलवान वीर, आणि त्यांचा अधिकारी हगदोलिमाचा पुत्र जब्दिएल हा होता. आणि लेव्यातले शमया बिन हशुब बिन अजरिकाम बिन हशव्या बिन बुन्नी आणि लेव्यांच्या मुख्यांपैकी शब्बथई व योजाबाद हे देवाच्या मंदिराच्या बाहेरच्या कामावर होते, आणि प्रार्थनेच्या वेळी ईशोपकार स्मरण आरंभिण्याच्या कामी मत्तन्या बिन मिखा बिन जब्दी बिन आसाफ हा मुख्य होता, व बकबुक्या आपल्या भाऊबंदातला दुसरा होता, आणि अब्दा बिन शम्मुआ बिन गालाल बिन यदुथून हाही होता. पवित्र नगरातले सर्व लेवी 284 होते. द्वारपाळ अक्कूब व तलमोन आणि दरवाजे राखणारे त्यांचे भाऊबंद 172 होते. वरकड इस्रायल लोक, याजक व लेवी यहुदाच्या सर्व नगरात आपापल्या वतनात होते, पण नथीनिम ओफेलात राहत. सिहा व गिश्पा हे नथीनिमावर नेमिले होते. उज्जी बिन बानी बिन हशब्या बिन मत्तन्या बिन मिखा हा यरुशलेमेतल्या लेव्यांचा अधिकारी होता. आसाफाच्या वंशातले जे गाणारे ते देवाच्या मंदिरातील कामावर होते, कारण त्यांच्या संबंधाने राजाची आज्ञा होती व रोजच्या जरुरीप्रमाणे गाणाऱ्यांची व्यवस्था ठरली होती. यहुदाचा पुत्र जेरह याच्या वंशजातला मशेजबेल याचा पुत्र पथया लोकासंबंधाच्या सर्व गोष्टींच्या बाबतीत राजाच्या हाताशी होता. खेडीपाडी व त्यांच्या शेतवाड्या याविषयी यहुदाच्या वंशातल्या कित्येकांनी किर्यात अर्बात व त्याच्या खेड्यात, दिबोनात व त्याच्या खेड्यात, आणि यकबसेलात व त्याच्या खेड्यात, येशुवात, मोलादात व बेतपलेतात, हसरशुवालात, बैरशेब्यात व त्याच्या खेड्यात, सिकलागात, मकोनात व त्याच्या खेड्यात, एनरिम्मोनात, सारियात, यर्मुथात, जानोहात, अदुल्लमात व त्याच्या खेड्यात, लाखिशात व त्याच्या शेतवाड्यात, अजेकात व त्याच्या खेड्यात वस्ती केली. त्यांनी बैरशेबापासून हिन्नोमाच्या खोऱ्यापर्यंत वस्ती केली. गेबातले बन्यामिनाचे वंश मिखमाशात व अयात, बेथेलात व त्याच्या खेड्यात, अनाथोथात, नोबात, अनन्यात, हसोरात, रामात, गित्तइमात, हदीदात, सबोइमात, नबल्लाटात, लोदात व कारागिरांच्या खोऱ्यातल्या उन्हात राहू लागले. लेव्यांपैकी यहुदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते. नहेम्या अध्याय 12. शलतिएलाचा पुत्र जरुब्बाबेल व येशुआ याबरोबर जे याजक व लेवी वर आले ते हे: सराया, यिर्मया, एज्रा, अमर्या, मल्लुक, हत्तुश, शखन्या, रहूम, मरेमोत, इद्दो, गिन्नथोई, अबिया, मियामिन, माद्या, बिलगा, शमया, योयारिब, यदया, सल्लू, आमोक, हिल्किया व यदया हे येशुआच्या काळी याजकातले व त्यांच्या बांधवातले मुख्य होते. लेवी येशुआ, बिन्नुई, कदमिएल, शेरेब्या, यहुदा, मतन्या व त्याचे भाऊबंद स्तुती गायनांच्या कामावर होते, आणि त्यांचे भाऊबंद बकबुक्या व उन्नो त्याचबरोबर पहाऱ्यावर होते. येशुआस योयाकीम झाला.
योयाकिमाला एल्याशिब झाला, एल्याशिबाला योयादा झाला, योयादास योनाथान झाला व योनाथानास यद्दवा झाला. योयाकिमाच्या काळी याजक पितृकुळातले मुख्य होते. ते हे सरायापासून मराया, यिर्मयापासून हनन्या, एजरापासून मशुल्लाम, अमऱ्यापासून यहोहानान, मल्लुखीपासून योनाथान, शबन्यापासून योसेफ, हरिमापासून अदना, मरायोथापासून हेल्कै, इद्दोपासून जखर्या, गिन्नथोनापासून मशुल्लाम, अबियापासून जिख्री, मिन्यामिनापासून मौद्यापासून पिल्तय, बिलगापासून शम्मुआ, शमयापासून यहोनाथान, योयारिबापासून मत्तनय, यदयापासून उज्जी, सल्लयापासून कल्लय, अमोकापासून एबेर, हिजकियापासून हशब्या व यदायापासून नथनेल. एल्याशिब, योयादा, योहानान व यद्दवा यांच्या काळी लेवी आणि दारयावेश पारसाच्या कारकिर्दीतले याजक हे त्यांच्या पितृकुळांचे मुख्य होते. लेव्यांचे वंशज आपापल्या पितृकुळांचे मुख्य इतिहासाच्या पुस्तकात एल्याशिबाचा पुत्र योहानान याच्या काळापर्यंत नमूद केले होते आणि लेव्यातले मुख्य हशब्या, शेरेब्या व कदमिएलाचा पुत्र येशुवा व त्यांच्यासमोर त्यांचे भाऊबंद असे मेळ्याने देवाचा मनुष्य दावीद याच्या आज्ञेप्रमाणे स्तवन व ईशोपकार स्मरण करावयास होते. मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन व अक्कूब हे द्वारपाळ वेशीवरील कोठ्यांचे रक्षण करीत असत. हे योयाकिम बिन येशुवा बिन योसादाक याच्या वेळी व नहेम्या प्रांताधिकारी व लेखक एजरा याजक यांच्या काळी होते. यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या समयी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यास यरुशलेमेत पोचविण्यासाठी त्यांच्या त्यांच्या स्थानातून हुडकून काढिले. यरुशलेमेच्या चोहोकडल्या प्रांतातून, नटोफातीच्या खेड्यापाड्यातून, बेथ गिलगाल येथून आणि गेबा व अजमावेत येथल्या शेतवाडीतून गायकांचे वंशज एकवट झाले. त्यांनी यरुशलेमेच्या आसपास खेडी वसविली होती. मग याजक व लेवी यांनी स्वतःस शुचिर्भूत करून लोकांची, वेशींची व कोटाची शुद्धी केली. मी यहुदाच्या सरदारास कोटावर चढविले आणि त्यांच्या 2 टोळ्या केल्या. त्या स्तोत्रे गात मिरवीत चालल्या. त्यांची एक टोळी दक्षिण दिशेने म्हणजे केरवेशीकडे चालली आणि तिच्या मागून होशया, यहुदाचे अर्धे अधिकारी, अजऱ्या, एजरा, मशुल्लाम, यहुदा, बन्यामीन, शमया, यिर्मया व कित्येक याजकांचे पुत्र करणे घेऊन चालले. जखर्या बिन योनाथान बिन शमया बिन मत्तन्या बिन मिखाया बिन जक्कूर बिन आसाफ आणि त्याचे भाऊबंद शमया, अजरेल, मिललई, गिललई, माई, नथनेल, यहुदा व हनानी हे देवाचा मनुष्य दावीद याची वाद्ये घेऊन चालले आणि त्यांच्या पुढे एजरा शास्त्री चालला. ते झरावेशीकडून नीट दावीदपुराच्या पायऱ्यांवरून कोटाच्या चढणीवर दाविदाच्या मंदिराच्या वरल्या भागाकडून पूर्वेस पाणीवेशीपर्यंत गेले. स्तोत्रे म्हणणारी व मिरवत जाणारी दुसरी टोळी त्यास मिळावयास पुढे चालली आणि तिच्या मागून मी व अर्धे लोक कोटावरील भट्टी बुरुजावरून रुंद कोटापर्यंत आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरुज व हमया बुरुज यावरून मेंढे वेशीपर्यंत गेलो. गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले. अशा स्तोत्रे म्हणणाऱ्या दोन्ही टोळ्या देवाच्या मंदिरात उभ्या राहिल्या. मी व मजबरोबर अर्धे अधिपतीही उभे राहिले.
याजक एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मिखाया, एल्योएनाई, जखर्या व हनन्या यांनी करणे हाती घेतले आणि मासेया, शमाया, एलाजार, उज्जी, यहोहानान, मल्खिया, एलाम व एजेर यांनीही करणे घेतले. गायकांनी उंच स्वराने गायले. इज्रह्या त्यांचा अध्यक्ष होता. त्या दिवशी लोकांनी मोठे यज्ञ करून आनंद केला, कारण देवाने त्यास आनंदाने परिपूरित केले होते. बायका मुलांनीही आनंद केला. यरुशलेमेचा आनंदध्वनी दूर जाऊन पोहोचला. याजक व लेवी यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावे म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले. कारण याजक व लेवी हे हजर राहिल्या कारणाने यहुदास आनंद झाला होता. दाविदाच्या व त्याचा पुत्र शलोमोन याच्या आज्ञेप्रमाणे ते आपल्या देवाच्या मंदिराचे व शुद्धीकरणाचे काम करीत. तसेच गायक व द्वारपाळ हेही करीत. प्राचीन काळी म्हणजे दावीद व आसाफ यांच्या काळी एक मुख्य गायक व देवाची स्तुतिस्तोत्रे यांची योजना केली होती. जरुब्बाबेल व नहेम्या यांच्या काळी सर्व इस्रायल लोक गायकास व द्वारपाळास दर दिवसाचा शिधा देत असत. ते लेव्यांचे वाटे काढून ठेवीत आणि लेवी अहरोनाच्या वंशजांचे वाटे काढून ठेवीत. नहेम्या अध्याय 13. त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकास वाचून दाखविण्यात आला. त्यात हे लिहिलेले आढळले की अम्मोनी अथवा मोवाबी यास देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे, कारण ते अन्नपाणी घेऊन इस्रायल लोकास सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलाविले. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्रायलातून मिश्र समुदाय निराळा केला. यापूर्वी एल्याशिब याजक, जो देवाच्या कोठड्यांचा रक्षक असून तोबियाचा आप्त होता, त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती. त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ यास शास्त्राज्ञेप्रमाणे देण्याचे धान्य, द्राक्षारस व तेल यांचे दशमांश व याजकास द्यावयाची समर्पित अंशांची अर्पणे ही ठेवीत असत. एवढा सगळा वेळ मी यरुशलेमेत राहत नव्हतो. बाबेलचा राजा अर्थहशस्त याच्या कारकिर्दीच्या 32व्या वर्षी मी त्याजकडे गेलो आणि मग काही दिवसांनी मी राजाकडे रजा मागितली. नंतर मी यरुशलेमेस आलो, तेव्हा एल्याशिबाने तोबियासाठी देवाच्या मंदिराच्या अंगणात एक कोठडी तयार केली आहे, ही गैर गोष्ट मला कळली. मला त्याचे फार वाईट वाटून मी तोबियाचा सगळा संसार कोठडीबाहेर फेकून दिला. मग माझ्या आज्ञेवरून त्यांनी त्या कोठड्या शुद्ध केल्या व मी देवाच्या मंदिराची पात्रे, अन्नबलीची सामग्री व ऊद ही पुन्हा त्यात ठेविली. मला आणखी असे कळले की लेव्यास मुशाहिरा न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतावर पळून गेले होते. मग मी अधिपतींशी वाद करून म्हणालो की लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे. नंतर मी त्यास एकवट करून त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी नेमिले. मग सर्व यहुदी लोक धान्य, द्राक्षारस व तेल यांचे दशमांश भांडारात पावते करू लागले आणि मी शलेम्या याजक, सादोक शास्त्री आणि लेव्यांपैकी पदाया ह्यास भांडारावर भांडारी नेमिले. त्यांच्या हाताखाली हनान बिन जकर बिन मतन्या हा होता. हे भरवशाचे होते. त्यांच्या भाऊबंदास वाटे करून देण्याचे काम मी त्याजकडे सोपविले. हे माझ्या देवा, या कामगिरीबद्दल माझे स्मरण ठेव. माझ्या देवाचे मंदिर व त्यातील उपासना या संबंधाने चांगली कामे मी केली आहेत,
ती पुसून टाकू नको. त्या काळी यहुदात काही लोक शब्बात दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवीत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादीत. त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ यांचे बोजे शब्बात दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली. त्याच दिवशी त्यांची मी कान उघाडणी केली. तेथे चोरकरही राहत असत. ते मासे व नाना प्रकारचे पदार्थ आणून शब्बात दिवशी यहुदी लोक व यरुशलेमकर यास विकीत असत. मग यहुदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बात दिवस पवित्र असा पाळीत नाही हे काय? तुमच्या वाडवडिलांनीही असेच केले ना? त्यामुळे देवाने आम्हावर व या नगरावर हे सर्व अरिष्ट आणले ना? तुम्ही शब्बात दिवस पवित्र न मानून इस्रायलावर आणखी अरिष्ट आणावयास पाहता. शब्बात सुरू होण्यापूर्वी यरुशलेमेच्या वेशींच्या आसपास अंधार पडू लागे. म्हणून मी आज्ञा केली की वेशींचे दरवाजे लावून घ्यावे आणि शब्बात संपेपर्यंत ते उघडू नयेत. शब्बात दिवशी काही एक बोजा आत आणता येऊ नये म्हणून मी आपले काही चाकर वेशीवर ठेविले. 1-2 वेळा व्यापाऱ्यास व हर तऱ्हेच्या मालाची विक्री करणाऱ्यास यरुशलेमेच्या बाहेर राहावे लागले. तेव्हा मी त्यास दरडावून म्हटले, तुम्ही कोटासमोर का उतरला? पुन्हा असे केल्यास तुमच्यावर मी हात टाकीन. तेव्हापासून ते पुन्हा शब्बात दिवशी आले नाहीत. मग मी लेव्यास आज्ञा केली की शब्बात दिवस पवित्र मानून पाळावा म्हणून तुम्ही शुद्ध होऊन वेशीवर पहारा करण्यास येत जा. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझ्या याही कामगिरीचे स्मरण ठेव आणि तुझ्या विपुल दयेस अनुसरून माझा बचाव कर. त्या काळी अशदोदी, अम्मोनी व मवाबी स्त्रियांशी लग्ने केलेले यहुदी लोक मला आढळले. त्यांची मुलेबाळे अर्धवट अशदोदी भाषा बोलत. त्यास यहुदी भाषा बोलता येत नसे. ते आपापल्या जातींची मिश्र भाषा बोलत. मी त्या लोकांशी वाद केला. मी त्यास शिव्या शाप दिले. त्यातल्या कित्येकास मार दिला आणि त्यांचे केस उपटून देवाची शपथ घेऊन असे म्हणावयास लाविले की आम्ही इतप्पर आमच्या कन्या त्यांच्या पुत्रास देणार नाही आणि त्यांच्या कन्या आम्ही व आमचे पुत्र करणार नाही. इस्रायलाचा राजा शल्मोन अशाच प्रकारच्या गोष्टींनी पापमग्न झाला होता ना? पुष्कळ राष्ट्रात त्याच्यासारखा कोणी राजा झाला नाही. तो देवाचा आवडता असून त्याला सर्व इस्रायलावर राजा केले होते. तरी त्यालाही अन्य जातीच्या स्त्रियांनी पापात पाडिले. तुमचे ऐकून आम्ही अन्य जातींच्या स्त्रियांशी विवाह करून आमच्या देवाचे अपराधी व्हावे व घोर पातक करावे काय? मुख्य याजक एल्याशिब याचा पुत्र योयादा, याच्या पुत्रांपैकी एक जण सनबल्लट होरोनी याचा जावई होता. मी त्यास आपल्याजवळून हाकून लाविले. हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजक वृत्तीचा व लेवी वृत्तीचा करार मोडिला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव. या प्रकारे मी त्यास सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेव्याची पाळी आणि अनुक्रम ही ठरवून दिली. मग लाकडाचे अर्पण व प्रथम उपज आणण्याची वेळ मी ठरवून दिली. हे माझ्या देवा, माझ्या हितार्थ माझे स्मरण ठेव.